आज ना आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहे। त्यासाठी बघा मी मिरच्या पाव किलो घेतल्या त्या आणि चांगल्या स्वच्छ पुसून घेतल्या त्या। आता हे मधून अशा चिरून घ्यायच्या त्या मिरच्या। आता मी हे सगळ्या मिरच्या चिरून घेणार आहे। अशा चिरून झाल्यानंतर आपण एक पातेले घेतले। पातेल्यामध्ये आपण 2 वाट्या आपण तेल घातले। आता ही तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा आता आपण चांगलं तेल तापवून घेऊया। तापल्यानंतर तेल आता आपण मेथी घेतल्या 1 चमचा आणि ही मेथी आपण बारीक चिचून घ्यायची थोडीशी मोठी मोठी। आणि नंतर आपण मोहरीची डाळ घेतल्या 1 वाटी आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या त्या। आपण लसूण एकदम मोठा मोठाच ठेवायचा, बारीक लई करायचा नाही। नंतर आपलं तेल जरा थंड झाले त्यामध्ये आपण लसूण पहिला टाकलाय। आता लसूण चांगला हे झाल्यानंतर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरीची डाळ आणि मेथी हे 2 घालणार आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि 1 चमचा आपण हिंग टाकलाय। आता हिंग टाकल्यानंतर आता आपण 1 चमचा हळद टाकणार आहे। आता हळद टाकल्यानंतर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण हे आता पूर्ण गार करून घ्यायचं। आता हे आपलं पूर्ण गार झालंय। नंतर आपण मिरच्या आपण आता ही केलेल्या बारीक म्हणजे अशा चिरून घेतलेल्या मधून आता त्यामध्ये हे सगळी फोडणी टाकून द्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि 2 चमचा आपण मीठ टाकलंय चवीनुसार। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणार आहे। आता ह्या मिरच्या आपल्याला अशा भेटत्या त्या मार्केटमध्ये। नक्की तुम्ही असं लोणचं करून बघा, खायला मस्त लागतं। आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा।